रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातील श्लोक क्रमांक 601 ते 700. तर चला, त्याआधी आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जमल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मग सुरुवात करूया. श्री एकनाथी भागवत अध्याय 2 ओवी क्रमांक 601. कोखर चांडाळ श्वान अतिनिंद्य जे हीन जन, ते भगवत रूप देखोनी पूर्ण घाली लोटांगण अनन्य भावे. गाय असो की गाढव असो, चांडाळ असो की श्वान असो, लोकात ज्यांना अत्यंत निंद्य व कनिष्ठ समजतात त्यांनाही पूर्ण भगवत रूप मानून अनन्य भावाने लोटांगण घालतो. हरिरूपे देखी पाषाण भगवत रूपे वंदित तृण, जंगम स्थावरांदिका शरण घाली लोटांगण चिदैक्य भावे. पाषाण सुद्धा हरिरूपच समजतो, तृणाला सुद्धा भगवत स्वरूप मानून वंदन करतो, स्थावर जंगमादिकांना सुद्धा चिदैक्य भावाने लोटांगण घालतो. करिता हरिनाम स्मरण कीर्ती, एका एकी एवढी प्राप्ती, झाली म्हणसी कैशारिती, ऐके नृपती तो भाव. हरिनाम स्मरणाच्या महिन्याने एवढा लाभ कसा होतो म्हणशील तर हे राजा, त्यातील मर्म ऐक. करिता पूजा विधी विधान, का श्रवण स्मरण कीर्तन, सर्वदा चिदैक्य भावना पूर्ण, पूर्ण प्राप्ती जाणत्या तेची वरी. विधीपूर्वक पूजा विधान किंवा श्रवण स्मरण व कीर्तन करीत असता ज्याची सर्व काळ पूर्ण चिदैक्य भावना असते त्यालाच पूर्ण प्राप्ती साध्य होते असे समज. आता श्लोक क्रमांक 42. जसे जेवणाऱ्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे 3 फायदे एकाच वेळी होतात, त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो त्याला भगवंताबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य अशा 3ही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. आईके विदेहा चक्रवर्ती, ऐशी जेथे भगवत भक्ती, तिपाशी विषय विरक्ती, ये धावती गोवत्स न्याये. हे चक्रवर्ती जनक राजा ऐक, अशी जेथे भगवत भक्ती असते तिच्यापाशी गोवत्स न्यायाने विषय विरक्ती ही धावून येते. हे असो जेवी जावळी फळे, होणेने एरएरा वेगळे, तेवी भक्ती विरक्ती एके काळे, भक्ततेने बळे बळिष्ठ होती. हे असो, जुळी फळे असली म्हणजे ती एकमेकांस सोडू शकत नाहीत, त्याप्रमाणे भक्ती आणि विरक्ती या एकदमच उत्पन्न होतात आणि त्यांच्या सामर्थ्यावर भक्त हेही समर्थ होतात. जेथ भक्ती आणि विरक्ती नांदो लागती सहज स्थिती, तेथेची पूर्ण प्राप्ती दासीच्या स्थिती सर्वदा राबे. जेथे भक्ती आणि विरक्ती या सहज स्थितीने नांदू लागतात तेथेच पूर्ण प्राप्ती ही सदा सर्वकाल दासीसारखी राबते. या परी भगवत भक्ती पूर्ण दाटुकी त्रिजगती, भक्तान घरी नांदे प्राप्ती, भक्ती विरक्ती निजयोगे. याप्रमाणे भगवत भक्ती ही त्रिभुवनामध्ये महान समर्थ आहे आणि भक्ती विरक्तीच्या एकोप्यामुळे भक्तांच्या घरी प्राप्तीही नांदू लागते. भक्ती विरक्ती अनुभव प्राप्ती तिन्ही एके काळे होती, ऐक राया तेही स्थिती विशदोक्ती सांगेन. आता भक्ती विरक्ती आणि अनुभव प्राप्ती या तिन्ही एकाच काळी कशा उत्पन्न होतात ती स्थितीही तुला विशद करून सांगतो. जैशी की जे भगवत भक्ती
तैसीच होय विषय विरक्ती, तदनुसारे अनुभव स्थिती, ती भक्त पावती तेची क्षणी. जसजशी भगवत भक्ती करावी तसतशी विषयांमध्ये विरक्ती उत्पन्न होत जाते आणि तदनुसार अनुभव स्थिती ही भक्तांना त्याच वेळी प्राप्त होते. जेविका भुकेलिया पाशी, ताट वाढिले षड्रसी, तो पुष्टी तुष्टी क्षुधा नाशासी, जेवी ग्रासो ग्रासी स्वयंची पावे. भुकेलेल्या मनुष्यापुढे षड्रसा अन्नाचे ताट वाढून ठेवले म्हणजे त्याला प्रत्येक घासाबरोबर पुष्टी तुष्टी व क्षुधानाश आपोआप लाभतात. जितुका जितुका घेई जे ग्रास, तितुका तितुका क्षुधेचा नाश, तितुकाची पुष्टी विन्यास, सुखोल्लास तितुकाची. जितका जितका घास घ्यावा तितका तितका क्षुधेचा नाश होतो आणि तितके तितके पोट भरत येऊन सुख व समाधानही तितकेच वाढत जाते. पुष्टी तुष्टी क्षुधा नाशनी, जेवी एकेकाळे येती तिनी, भोगता पावे स्वये भोजनी, तेवी भगवत भजनी भक्त्यादी त्रिकू. पुष्टी तुष्टी व क्षुधानाश ही तिन्ही जशी जेवणाऱ्याला जेवणामध्ये एकदमच प्राप्त होतात, त्याप्रमाणे भगवत भजनामध्ये भक्तीचे त्रिकूट म्हणजे भक्ती, विरक्ती व अनुभव प्राप्ती ही तिन्ही एकदमच उत्पन्न होतात. सद्भावे करिता भगवत भक्ती, भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती, तिन्ही एकेकाळे होती, ऐशिया युक्ती जाणिजे राया. हे राजा, सद्भावाने भगवत भक्ती केली असता भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती ही तिन्हीवरील न्यायाने एक समयावच्छेद करून प्राप्त होतात असे तू जाण. भक्ती म्हणजे सर्वभूती, सप्रेम भजन युक्ती, प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती, भगवत स्फूर्ती अनिवार. भक्ती म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठायी सप्रेम भावना आणि प्राप्ती म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार अर्थात भगवत रूपाची अनिवार्य स्फूर्ती होय. विरक्ती म्हणजे ऐशी पहा हो, स्त्री पुत्र देहादी अहंभाव, समूळ जेथे होय वावो, विरक्ती निर्वाहो या नावराया. आता विरक्ती म्हणजे अशी की माझी स्त्री, माझा पुत्र, माझा देह इत्यादी जो ममकार व अहंकार असतो तो जेथे समूळ मिथ्या होऊन जातो. राजा, ह्याचेच नाव विरक्ती असे तू समज. या परी भजनाचे पोटी, भक्ती विरक्ती प्राप्ती त्रिपुटी, ऐक्य भावे सद्भक्तानुठी, हरिभजन दिठी एकेची काळी. अशा प्रकारे भजनाच्या पोटी भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती ही त्रिपुटी ऐक्य भावाने सद्भक्ताच्या ठिकाणी भजन दृष्टीमुळे एकाच वेळी उत्पन्न होते. या लागी राया निजहितार्थी, आदरे करावी हरिभक्ती, तेने अवश्य भगवत प्राप्ती, उपसंहारार्थी कवी सांगे. ह्यासाठी राजा स्वहिताकरिता अश्वमेव हरीची भक्ती करावी, तेणेकरून हटकून भगवत प्राप्ती होते असे उपसंहारार्थ कवी पुढील श्लोकात सांगतो. हे राजन, अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो त्याला भगवंताविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परम शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. या परी अनन्य भक्ती जे सर्वदा सर्वभूती करीती, ते भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती सहजे पावती अनायासे. ह्याप्रमाणे सदा सर्वदा जे सर्व भूतांच्या ठिकाणी अनन्य भक्ती करतात ते भक्ती विरक्ती व भगवत प्राप्ती अनायासे प्राप्त करून घेतात. राया हरिभक्ती दिव्यांजन, ते लेऊनी भक्त सज्जन, साधिती भगवन निधान, निज भजन महायोगे. हे राजा, हरिभक्ती हे एक उत्तम अंजन आहे. ते सद्भक्त आपल्या नेत्रात घालून आपल्या भजन रूप महायोगाने भगवत स्वरूपाचा ठेवा आपलासा करीतात. करिता ऐक्य भावे निज भक्ती, उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती.
तेने होय असतांची निवृत्ती, भक्तान पूर्ण प्राप्ती परमानंदे. ऐक्य भावनेने निज भक्ती केली असता सर्वोत्कृष्ट पूर्ण शांती प्राप्त होते आणि तिच्या योगे असत वस्तूंची निवृत्ती होऊन भक्तांना ब्रह्मानंद रूप भगवंतांची पूर्ण प्राप्ती होते. या लागी धन्य भगवत भक्त, इंद्रिये वर्तता विषयी विरक्त, देही असोनी देहातीत, नित्यमुक्त हरी भजने. म्हणून भगवत भक्त हे मोठे धन्य होत. ते इंद्रियांशी वावरत असूनही विषयांविषयी विरक्त असतात. ते देहधारी असून विदेही असतात आणि हरिभजनाच्या योगे नित्यमुक्त होऊन राहतात. भावे करिता भगवत भक्ती, भक्तमुक्ती ही न वंचिती, तरी त्या पाशी चारी मुक्ती, दास्य करीती सर्वदा. भक्त एक निष्ठेने भगवत भक्ती करीत असता तिच्या भरात ते मुक्तीचीही इच्छा करीत नाहीत, तरी पण त्यांच्यापाशी सदा सर्वदा चारीही मुक्ती दास्य करीत असतात. हा भागवंतांचा निज महिमा, अनुपम नाही उपमा, भावे भजोनी पुरुषोत्तमा, परमात्म गरिमा पावले. हा भगवत भक्तांचा महिमा निरुपम आहे, त्याला उपमा नाही. एकनिष्ठेने पुरुषोत्तमाचे भजन करून ते श्रेष्ठ अशा परमात्म पदाला पोहोचलेले असतात. अगाध भगवंतांची भक्ती, भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती, ऐकता विदेह चक्रवर्ती, आश्चर्य चित्ती चमत्कारला. अशा प्रकारची भगवंतांची श्रेष्ठ भक्ती आणि भक्तांना होणारी भगवत प्राप्ती ऐकून चक्रवर्ती जनक राजाच्या चित्ताला मोठे आश्चर्य वाटले. म्हणे धन्य धन्य भगवत भजन, हरिखे कवीस लोटांगण, घालिता चालिले स्पुंदन, रोमांचित नयन अश्रुपूर्ण चाहले. धन्य धन्य भगवत भजन असे म्हणून आनंदाने कवीला तो लोटांगण घालू लागला. तेव्हा त्याचा कंठ भरून येऊन हुंदके आवरत नासे झाले. सर्वांगावर रोमांच उभे राहून अश्रूंनी नेत्र भरून आले. आनंद स्वेदे कापत, नावेक राहिला तटस्थ, सवेची जाहला सावचित्त, म्हणे जनी महंत न पुसता जाती. आनंदाचा घाम फुटून अंग थरथर कापू लागले व तो क्षणभर तटस्थ होऊन राहिला, पण लगेच देह भानावर आला. कारण न जाणो हे महर्षी आपल्याला न विचारता निघूनही जातील असे त्याला वाटले. ऐशिया अति काकुलती, नेत्र उघडोनी पाहे नृपती, बैसली देखोनी मुनी पंक्ती, अतिशय चित्ती सुखावला. अशा अत्यंत काकुळतीने राजाने डोळे उघडून पाहिले. तो ऋषी मंडळी बसलेली पाहून त्याच्या मनाला अत्यंत आनंद झाला. तेने संतोषे डोलत, म्हणे पूर्ण प्राप्त भगवत भक्त, जगी कैसे कैसे विचरत, ती चिन्हे समस्त पुसो पाही. त्या आनंदाच्या भरात तो डोलू लागला आणि म्हणाला, ज्यांना पूर्ण प्राप्ती झालेली असते असे भगवत भक्त जगामध्ये कसे कसे वागतात, ती सारी लक्षणे ह्यांस विचारून पाहू. श्लोक क्रमांक 44. राजाने विचारले, आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे ते सांगा. त्याचे धर्म कोणते, त्याचा स्वभाव कसा असतो, तो माणसांशी कसा वागतो, काय बोलतो आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंताला प्रिय होतो. भक्तान पूर्ण प्राप्ती सुगम, ऐकता राजा निवाला परम, तो भक्तचिन्ह अनुक्रम, समूळ सर्वत पुसत. भक्ताला पूर्ण प्राप्ती होणे सुगम आहे हे ऐकून राजाला अतिशय संतोष झाला. म्हणून तो भक्तांच्या लक्षणांचा अनुक्रम व समूळ मर्म विचारू लागला. विदेह म्हणे स्वामी मुनी, पूर्ण प्राप्ती आकळोनी, ते भक्त कैसी वर्तती जनी, ती लक्षणे श्रवणी लेववी मज. जनक राजा म्हणाला, महाराज, मुनिवर्य, पूर्ण प्राप्ती करून घेतलेले जे भगवत भक्त असतात ते जगामध्ये वागतात तरी कसे, ती त्यांची सारी लक्षणे माझ्या कानांवर घालून माझे कान अलंकृत करा. भक्त लक्षण भूषण, तेने मंडित करा श्रवण, सावध ऐकता संपूर्ण,
होई जे आपण भगवत प्रिय. भक्तांची लक्षणे हे एक प्रकारचे अलंकारच आहेत. ते घालून माझे श्रवण भूषण युक्त करा. ती सारी लक्षणे जर लक्ष लावून श्रवण केली तर आपणही भगवंताला प्रिय होऊ. त्यांचा कोण धर्म कोण कर्म, कैसे वर्तती भक्तोत्तम. हृदयी धरोनी पुरुषोत्तम, त्यांचे बोलते वर्मते कैसे. त्यांचा धर्म कोणता, त्यांचे कर्म कसे असते, अंतकरणामध्ये पुरुषोत्तमाला ठेवून ते कसे काय वागतात, त्यांची बोलण्याची शैली कशी. कोणे परी कैशा स्थिती, हरिभक्त हरीस प्रिय होती. ऐशिया लक्षणांची या पंक्ती, समूळ मज प्रती सांगिजे स्वामी. कोणत्या स्थितीने आणि कोणत्या रीतीने हरीचे भक्त हरीला प्रिय होतात स्वामी, अशा लक्षणांच्या जितक्या मालिका असतील तितक्या साऱ्या मला सांगाव्यात. विदेहाच्या प्रश्नावरी संतोषिजे मुनीश्वरी. कविधा कुटा जो का हरी, तो बोलावया वैखरी सरसावला. ह्या जनक राजाच्या प्रश्नाने त्या सर्व मुनीश्वरांना मोठा संतोष झाला व कवीहून धाकटा असा हरी नावाचा बंधू त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पुढे सरसावला. श्लोक क्रमांक 45. हरी म्हणाला, आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतामध्येच आहेत असे पाहतो, तो उत्तम भागवत समजावा. हरी म्हणे राया प्रती, अमित भक्त लक्षण स्थिती. एक दिगंबरत्वे वर्तती, एक स्वाश्रमस्थिती निजाचरे. राजाला हरी म्हणाला, हे राजा, भक्त लक्षणांचे अनेक प्रकार आहेत. कोणी दिगंबर म्हणजे नग्न स्थितीमध्ये राहतात आणि कोणी आपला आश्रम धर्म पाळून आपल्याच आचाराने वागतात. एक सदा पडले असती, एकांची ते उन्माद स्थिती. एक सदा गाती नाचती, एक ते होती अबोलणे. कोणी सदा सर्वदा स्वस्थ पडूनच राहतात तर कोणी उन्मत्तासारखे वर्तन करतात. कोणी सर्व काळ गातात व नाचतात तर कोणी मौनच धरून राहतात. एक गर्जनी हरी नामे, एक निर्दाळिती निज कर्मे. एक भूत दयाळू दान धर्मे, एक भजन नेमे राहती. कोणी हरिनामाचा घोष करीत असतात, कोणी आपली कर्मेच टाकून देतात, कोणी प्राणीमात्रांविषयी दया ठेवून दानधर्म करीत राहतात व कोणी भजनाचा नियम धरून राहतात. ऐशा अनंत भक्तस्थिती, सांगता सांगावया ना कळे वृत्ती. त्यान माझी मुख्य संकलिती, राया तुझ प्रती सांगेन. अशा भक्तांच्या स्थिती पुष्कळ आहेत, त्या साऱ्या सांगणे शक्य नाही. ह्याकरिता हे राजा, त्यांपैकी मुख्य आहेत त्या थोडक्यात तुला सांगतो. पूर्ण प्राप्तीचा मुख्य ठाव, सर्वभूती भगवत भाव. हाची पूर्ण भक्तीचा निज गौरव, तोची अभिप्राव हरी सांगे. सर्व भूतांमध्ये भगवंत भरलेला आहे असे पाहणे हेच पूर्ण प्राप्तीचे मुख्य स्वरूप व साधन आहे. हाच पूर्ण भक्तीचा निज गौरव आहे अशा अभिप्रायाने हरी बोलतो. सर्वभूती मी भगवंत, सर्वभूते मज आंत. भूती भूतात्मा मीची समस्त, मीची मी एथ परमात्मा. मीच भगवत स्वरूप असून सर्व भूतांमध्ये मीच व्यापलेलो आहे. माझ्यामध्येच सर्व भूते आहेत आणि सर्व भूतांमधील भूतात्मा मीच असून परमात्मा तो मीच आहे. ऐसे जे पूर्णत्वाचे मीपण, तेने वाढे आत्माभिमान. सहजे निज नीर अभिमान, ते शुद्ध लक्षण ऐकराया. असे जे पूर्णत्वाचे मीपण असते त्यानेच आत्माभिमान वाढतो व तो खरा निरअभिमान सहज होतो. राजा, ते शुद्ध लक्षण सांगतो ऐक. शुद्ध भक्तांचे निज लक्षण, प्रत्यगात्मयाचे जे मीपण. ते हे मानुनिया गौण, भावना पूर्ण त्यांची ऐसी. शुद्ध भक्तांचे मुख्य लक्षण असे आहे की प्रत्यगात्माच आपण. प्रत्यगात्मा म्हणजे अवस्थात्रय साक्षी चैतन्य, हेच मी आहे असे जे वेदांताचे निज गुह्य.
ते सुद्धा गौण समजून त्यांची भावना पूर्णपणे अशी झालेली असते की सर्वभूती भगवंत भूते भगवंती वर्तत भूती भूतात्मा तोची समस्त मी म्हणणे तेथे मीपणा न ये. सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहे आणि सर्व प्राणीमात्र भगवंतामध्ये आहेत. प्राणीमात्रांमध्ये असणारा असा जो परमात्मा तोच मी आहे असे म्हटले म्हणून काही मीपणाचा दोष येत नाही. सर्व भूती भगवंत पाही भूते भगवंताचे ठाई हे अवघे देखे जो स्वदेही स्वरूप पाही स्वये होय. सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहे आणि भगवंतामध्ये सर्व प्राणीमात्र आहेत असे जो मानतो आणि हे सारे जो आपल्याच देहामध्ये पाहतो तो स्वस्वरूपच बनून राहतो. तो भक्तांमाजी अतिश्रेष्ठ तो भागवंता माजी वरिष्ठ त्यासी उत्तमत्वाचा पट अवतार श्रेष्ठ मानिती. तो भक्तांमध्ये अत्यंत श्रेष्ठ तोच भागवतांमध्ये वरिष्ठ त्यालाच उत्तमत्वाचा मान देऊन श्रेष्ठ अवतार समजतात. तो योगियांमाजी अग्रगणी तो ज्ञानियांचा शिरोमणी तो सिद्धांमाजी मुकुटमणी हे चक्रपाणी बोलिला. योग्यांमध्ये अग्रगणी तोच, ज्ञानांमध्ये शिरोमणी तोच आणि सिद्धांमध्ये मुकुटमणीही तोच असे स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. जैशा घृताचिया कणिका घृतेसी नवतियानिका तेवी भूते भौतिके व्यापका भिन्न देखा कदा नवती. तुपाच्या कण्या असतात त्या तुपाहून जशा निराळ्या नसतात त्याचप्रमाणे पंचमहाभूते व भौतिक पदार्थ प्राण्यांचे शरीरादिक हे सर्व व्यापक परमात्म्याहून कधी भिन्न होत नाही. हे उत्तम भक्तांची निजस्थिती राया जाणावी सुनिश्चिती. आता मध्यम भक्त कैसे भजती त्यांची भजनगती ऐकराया. हे राजा उत्तम भक्तांची स्थिती ही अशी भावनेची असते असे तू निश्चयाने जाण. आता मध्यम भक्त कसे भजतात त्यांची ही भजन पद्धती ऐकून ठेव. श्लोक क्रमांक 46. जो भगवंतावर प्रेम त्यांच्या भक्तांशी मैत्री दुःखी व अज्ञानांवर कृपा आणि भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो तो मध्यम प्रतीचा भागवत होय. ईश्वरमानी उत्तम उत्तम तद्भक्तमानी मध्यम अज्ञानतोमानी अधम द्वेषी ते परम पापी मानी. ईश्वर हा उत्तम उत्तम त्याचे भक्त हे मध्यम अज्ञानी हे अधम आणि द्वेषी हे अत्यंत पातकी असे तो मानतो. ईश्वरी प्रेम पवित्र भक्तांसी मैत्री मात्र अज्ञानी तो कृपा पात्र उपेक्षा निरंतर द्वेषियांची. ईश्वरावर मात्र त्याचे शुद्ध प्रेम असते भक्तांशी फक्त स्नेह असतो. अज्ञानी असतील त्यांच्यावर कृपा असते आणि भूतांचा द्वेष करणारा असतो त्याची तो निरंतर उपेक्षाच करतो. हे मध्यम भक्तांची भक्ती राया जाण ऐशिया रीती. आता प्राकृत भक्तांची स्थिती तेही तुझ प्रती सांगेन. हे राजा मध्यम भक्तांची भक्ती ती अशा रीतीची असते हे ध्यानात ठेव. आता प्राकृत भक्तांची स्थिती कशी असते तेही तुला सांगतो. श्लोक क्रमांक 47. आणि जो भगवंताच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेने करतो परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही तो कनिष्ठ भक्त होय. पाषाण प्रतिमा हा चिदेव तेथे ज्याचा पूर्ण भाव भक्त संत सज्जनांसी पहावो अनुमात्र देहो लवो नेदी. पाषाणाची मूर्ती हाच देव तेथेच ज्याची सारी भक्ती पण भक्त अथवा संत पाहून एक केसरभरही देह वाकू देत नाही. ते ठाई साधारण जन त्याची वार्ता पुसे कोण त्यांसी स्वप्नीही नाही सन्मान या परी भजन प्राकृताचे.
अशा ठिकाणी साधारण लोकांना कोण विचारतो? त्यांना स्वप्नात सुद्धा कधी सन्मान मिळावयाचा नाही. ह्याप्रमाणे प्राकृतांचे भजन असते. ऐशिया स्थिती जो जड भक्तू, तो जाणावा मुख्य प्राकृतू. प्रतिमा भंगे अंतू, मानी निश्चित देवाचा. अशा अज्ञान स्थितीमधील जो भक्त असतो तोच मुख्य प्राकृत भक्त होय. त्याच्या मूर्तीचा भंग झाला म्हणजे देवाचा अंत झाला असे तो समजतो. या परी त्रिविध भक्त सांगितले भजनयुक्त. परी उत्तमांची लक्षणे अद्भुत, ती सांगावया चित्त उदित माझे. अशा प्रकारे 3 प्रकारचे भजन करणारे लोक तुला सांगितले, पण उत्तम भक्तांची लक्षणे केवळ अपूर्वच असतात. ती सांगावयास माझे मन अगदी उत्सुक झाले आहे. श्लोक क्रमांक 48. जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो परंतु त्याबद्दल आवड नावड बाळगत नाही, ही सर्व भगवंताची माया आहे असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. इंद्रिये विषयांते सेविती, परी सुख दुःख नुमटे चित्ती. विषय मिथ्यात्वे देखती, ते जान निश्चिती. उत्तम भक्त. इंद्रिये विषयांचे सेवन करीत असतात तरी ज्यांच्या चित्तामध्ये सुख दुःख उत्पन्न होत नाही, कारण विषय मिथ्या आहे असे ते मानतात, तेच खरोखर उत्तम भक्त होत. मृगजळी जेने केले स्नान, तो नाहता कोरडाची जाण. तेवी भोगी ज्यांसी अभोगतेपण, ते भक्तपूर्ण उत्तमोत्तम. मृग जलामध्ये ज्याने स्नान केले त्याचे स्नान झाले तरी तो कोरडाच असतो. त्याप्रमाणे भोग भोगण्यामध्येही जे अलिप्त म्हणजे अभोगते असतात तेच पूर्ण व उत्तम भक्त होत. उत्तम भक्त विषय सेविती, हा बोलू रूढला प्राकृतांप्रती. त्यांसी विषयी नाही विषय स्फूर्ती, त्यागिती भोगिती दोन्ही मिथ्या. उत्तम भक्त विषय सेवन करतात असा सामान्य लोकांचा बोलावा अथवा समजूत असते, पण त्यांना माहीत नसते की तशा भक्तांना विषयांमध्ये विषय स्फूर्तीच नसते. त्यांचे त्यागणे व भोगणे दोन्ही मिथ्याच असतात. स्वप्नींचे केळे राय भोगे, जागा होऊनी खाओ मागे. तेने हातू माखे ना तोंडी लागे, तेवी विषय संगे हरिभक्त. स्वप्नांमधील केळे अतिशय गोड लागले होते, म्हणून जागे झाल्यावर तेच खावयास मागू लागला, तर ते हातालाही लागत नाही आणि तोंडातही जात नाही. त्याप्रमाणे विषय संगात हरिभक्त अलिप्तच असतात. एथवरी मिथ्या विषय भान, तरी सेवावया त्यांसी काय कारण. एथ प्रारब्ध बळी पूर्ण, ते अवश्य जाण भोगवी. विषय भान जर इतके मिथ्या आहे तर त्यांनी त्याचे सेवन तरी का करावे, असे प्राकृत लोक म्हणतात. त्याचे उत्तर असे की प्रारब्ध कर्म मोठे बलवत्तर असते, तेच त्यांना विषय भोगण्यास भाग पाडते. परी मी एक विषय भोगता, ही स्वप्नी ही त्यास नुमटे कथा. या लागी उत्तम भागवतता, त्यासीच तत्वता बाणली. परंतु मी एक विषय भोगता आहे, ही गोष्ट त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. म्हणूनच उत्तम भागवतपणा खराखुरा त्यालाच बांधला असे समजावे. या परी विषयासक्ती, वर्तीजे उत्तम भक्ती. याहून अगाध स्थिती, सांगेन तुझ प्रती ते ऐक. उत्तम भक्त विषय सेवनात अशा रीतीने वागतात. आता ह्याहूनही एक अगाध स्थिती आहे, तीही तुला सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 49. जन्म मृत्यू, तहान भूक, श्रम भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर प्राण इंद्रिये मन आणि बुद्धी यांना होत असतातच. जो भगवंताचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. देह इंद्रिय मन बुद्धी प्राण, हेची बंधाचे पंचायतन. क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण,
जन्म मरण इत्यादी देह, इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राण हीच बंधाची 5 स्थाने आहेत आणि त्यात क्षुधा, तृषा, भय, क्लेश, जन्म, मरण इत्यादी भरलेली आहेत. या 5 स्थानी अपार श्रम, या नाव म्हणजे संसार धर्म. निज भक्ता प्रसन्न आत्मा राम, त्यांसी भवभ्रम स्वप्नीही नाही. ह्या 5ही ठिकाणी अत्यंत कष्ट असतात. ह्यालाच संसार धर्म असे नाव आहे. परंतु श्री आत्माराम आपल्या भक्तांवर सदा सर्वदा प्रसन्न असतो, म्हणून त्यांना भवभ्रम स्वप्नात सुद्धा शिवत नाही. क्षुधा लागलिया दारुण, अन्न आकांक्षे पिडे प्राण. भक्ता क्षुधेची नव्हे आठवण, ऐसे अगाध स्मरण हरीचे. अपरिहार्य क्षुधा लागली म्हणजे अन्नाच्या इच्छेने इतरांचा प्राण व्याकुळ होतो. परंतु भक्त लोक हरिस्मरणात इतके गढून गेलेले असतात की त्यापुढे त्यांना क्षुधेची आठवणही होत नाही. भावे करिता भगवत भक्ती, क्षुधे तृषेची नव्हे स्फूर्ती. एवढी पावले अगाध प्राप्ती, ते भवभये निश्चिती दंडळतीनाम. अंतःकरणपूर्वक भगवत भक्ती केली असता भूक व तहान यांची आठवण होत नाही. एवढी थोर प्राप्ती ज्यांना झालेली असते ते खरोखर संसार भयाने घाबरून जात नाहीत. मना माझी भवभय भरणी, ते मन रातले हरिचरणी. आता भयाते तेथ कोण मानी, मन मनपणी असे नाम. संसाराचे भय मनामध्ये असते आणि त्यांचे मन तर हरिचरणांमध्ये रंगून गेलेले असते. मग भयाला कोण मानणार? कारण तेथे मनाला मुळी मनोधर्मच राहत नाही. मनी स्फुरे द्वैताची स्फूर्ती, तेथ भवभयाची दृढ स्थिती. ते मनी जाहली हरीची वस्ती, या लागी भवभय निवृत्ती द्वैतेसी. मनामध्ये द्वैताची भावना उत्पन्न होते व त्यामुळे संसार भय दृढावत जाते. अशा त्या मनामध्ये भगवंताची वस्ती झाली की द्वैतासह वर्तमान भवभयाची निवृत्ती सहज होते. देह बुद्धी माझी जाना, नाना परी उठती तृष्णा. ते बुद्धी निश्चय हरीच्या स्मरणा, करिता परिपूर्णा विनटली स्वये. देहबुद्धीमध्ये नाना प्रकारच्या तृष्णा म्हणजे वासना उठतात, पण तीच बुद्धी निश्चय करून हरीचे स्मरण करू लागली की तेथेच पूर्णपणे जडून जाते. जेथे जे जे स्फुरे तृष्णा स्फुरण, तेथे स्वये प्रगटे नारायण. तेव्हा तृष्णा होय वितृष्ण, विरे संपूर्ण पूर्णा माझी. त्या बुद्धीत मग जी जी तृष्णा स्फुरण पावते त्या त्या तृष्णेत सहज नारायण प्रगट होतो. त्यामुळे तृष्णा वितृष्णा होते व पूर्णत्वात विरून जाते. या परिगा तृष्णा रहित हरिस्मरणे भगवत भक्त. इंद्रिय क्लेशा भक्त अलिप्त, तोही वृत्तांत ऐकराया. ह्याप्रमाणे भगवत भक्त असतात ते हरिस्मरणाने तृष्णारहित होऊन जातात. त्यामुळे इंद्रियांच्या क्लेशापासून ते अलिप्त राहतात. राजा, तोही प्रकार ऐक. मुख्य कष्टाचे अधिष्ठान, इंद्रियकर्मी राया जान. ते इंद्रियकर्मी ब्रह्मस्फुरण, हरिभक्ता पूर्ण हरिभजने. कष्ट होण्याचे मुख्य बीज इंद्रियांच्या कर्मांमध्ये असते. त्या इंद्रिय कर्मांमध्ये हरिभक्तांना हरिभजनाच्या योगे ब्रह्मस्फुरणच पूर्णपणे होत राहते. दृष्टीने घेऊ जाता दर्शन, दृश्य मात्री प्रगटे नारायण. श्रवणी शब्द घेता जान, शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तू. दृष्टीने पाहावयास जावे तो जे जे दृश्य दिसते त्या त्या दृश्य पदार्थात नारायणच प्रगट होतो. कानाने शब्द मन ग्रहण करीत असतात. त्या शब्दांच्या ध्वनीमध्ये व अर्थामध्ये ब्रह्मच पूर्णपणे विराजमान होते. घ्राणी घेता नाना वासू, वासाव बोधे प्रगटे परेषु. रसना सेवी जो जो रसू, रसी ब्रह्मरसू निज स्वादे प्रगटे.
नाकाने अनेक प्रकारचे गंध म्हणजे वास घेताना त्या वासांच्या ज्ञानामध्ये परमेश्वरच प्रगट होतो. त्याचप्रमाणे जिव्हा जे जे रस सेवन करते त्या त्या रसांमध्ये स्वाद रूपाने ब्रह्मरसच प्रगट होतो. देही लागता शीत उष्ण अथवा का मृदू कठीण, तेथे स्पर्श ज्ञाने जाण चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वये. देहाला काही शीत उष्ण किंवा मृदू कठीण लागले तर त्या स्पर्श ज्ञानाने त्यांच्यात मूळचे चित स्वरूपच पूर्णपणे प्रगट होते. आता कर्मेंद्रिय प्रवृत्ती तेतही स्फुरे ब्रह्म स्फूर्ती, घेणे देणे गमन स्थिती इंद्रिया गती आत्मा रामे. आता हस्तपादादी कर्मेंद्रिय प्रवृत्तीत ही ब्रह्माचीच स्फूर्ती स्फुरत असल्यामुळे घेणे देणे किंवा जाणे येणे इत्यादी इंद्रियांचे चलनवलन आत्मारामच करीत असतो असा त्यांना अनुभव येतो. ऐसे करिता इंद्रिये कष्ट, ते कष्टी होय निज सुख प्रगट, तेने इंद्रिया विश्रांती चोखट, पिकली स्वानंद पेट हरी भक्ता. अशा रीतीने इंद्रिये कष्ट करू लागली असता त्या कष्टांमध्येही आत्मसुख प्रगट होते, तेणेकरून इंद्रियांना उत्तम प्रकारची विश्रांती मिळते. याप्रमाणे हरिभक्तांच्या वाट्यास स्वानंदाची पेठच पिकून राहते. जेने इंद्रिया कष्ट होती तेनेची इंद्रिया सुख प्राप्ती, हे भगवत भजनी निज युक्ती भोगीचे हरिभक्ती हरीचेनी स्मरणे. इंद्रियांना ज्याच्यामुळे कष्ट घडतात त्याच्यामुळेच त्या इंद्रियांना सुख होते, ही भगवत भजनांमधील निज युक्ती आहे. ह्याप्रमाणे हरिभक्त हरीच्या स्मरणाने नित्य मुक्ती भोगीत असतात. जन्म आणि मरण हे देहाचे माथा जाण, भक्त देही विदेही पूर्ण, ध्याता हरिचरण हरिरूप जाहले. जन्म आणि मरण ही देहाच्याच कपाळी लागली आहेत, पण भक्त हे देहात असून पूर्ण विदेही असतात, कारण हरिचरणांचे ध्यान करता करता ते हरिरूप होऊन जातात. या लागी देहाची अहंता कदानुपजे भगवत भक्ता, ते भक्त पूर्णतेची कथा ऐक नूपनाथा सांगेन. ह्यामुळे भगवत भक्तांना देहाची अहंता कधीच उत्पन्न होत नाही. हे राजाधिराजा, त्या भक्तांच्या पूर्णतेचे वर्णन सांगतो ऐक. देह धरिल्या पंचानने भक्तन दंडळी जीवे प्राणे, वंध्यापुत्र सुळी देणे देहाचे मरणे तेवी देखे. देह हा वाघाने धरला तरी भक्त असतो तो मनात मुळीच डगमगत नाही. वांझेच्या मुलाला सुळी दिल्याप्रमाणेच देहाचे मरण आहे असे तो समजतो. छाया पालखी पैसावी ऐसे कोणी चिंतिना जीवी, तैशी देहासी पदवी यावी हानुठी सद्भावी लोभ भक्ता. पालखीत आपली छाया बसावी असे कधीच कोणाच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे देहाला मोठी पदवी म्हणजे मानमान्यता प्राप्त व्हावी असा लोभ भक्तांना स्वभाव गत्याच उत्पन्न होत नाही. देहासी आलिया नाना विपत्ती, भक्ता खेदू नुमटे चित्ती, जेवी आकाश शस्त्रघाती नये काकुळती तैसे ते. किंवा देहाला हव्या तितक्या विपत्ती झाल्या प्राप्त झाल्या तरी भक्तांच्या मनात त्याविषयी कधी खेदही उत्पन्न होत नाही. आकाशावर तरवारीचा घाव केला तर ते जसे कधी काकुळतीला येत नाही त्यांतलाच तो प्रकार होय. जननी जठरी देहो जन्मना, भक्तू न म्हणे मी जन्मा आला, रवी थिल्लरू प्रतिबिंबला, थिल्लूर मी जाहला कदा न म्हणे. देह हा आईच्या पोटी जन्मास आला, त्या योगे मी जन्मास आलो हे भक्त म्हणत नाही. डबक्यांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तर मी डबक झालो असं काही सूर्य म्हणत नाही. सायन प्रात सूर्यप्रकाशे, अभ्री गंधर्वनगर आभासे, देह प्रतिपाळी अदृष्ट तैसे, म्या केले ऐसे स्फुरे नाम. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य प्रकाशतो, त्या प्रकाशाने ढगांमध्ये गंधर्वनगराचा भास होतो. गंधर्वनगर मी उत्पन्न केले असे सूर्य म्हणत नाही,
त्याप्रमाणे अदृष्ट आहे तेच देहाचा सांभाळ करते, तेथे मी करतो असे त्याच्या मनात उठत नाही. भक्त देहासी येता मरण, हेतुरहित हरीचे स्मरण. या लागी देह निमाल्या आपण, न मरता पूर्ण पूर्णत्वे उरे. भक्ताच्या देहाला मरण प्राप्त झाले तरी त्याला हेतुरहित हरीचे स्मरण असते. यामुळे देह पडला तरी आपण न मरता तो पूर्णत्वाच्या योगे पूर्णत्वानेच उरतो. थिल्लुरास मूळ नाशू झाला, तरी रवी न म्हणे तो निमाला. तेवी देहो गेलिया भक्त उरला, सद्रूपे संचला हरिस्मरणे. डबके सारे आटून गेले तरी सूर्य काही मी नाहीसा झालो असे समजत नाही. तद्वत देह गेला तरी भक्त हरिस्मरणाच्या योगे सद्रूपाने विश्वात साठलेला असतो. आधी काय सरपू मारावा, मग दोरा ते दोरू करावा. तो न पालटता निज गौरवा, दोरूची अघवा दोर रूपे. दोरावर भासणाऱ्या सर्पाला काय आधी मारून मग दोराला दोर करावा लागतो नाही. आपल्या मूळ स्वरूपाने न पालटताच सारा दोराच्या रूपानेच अखंड असतो. तेवी हरिभक्ता देहाच्या अभावो, मा काळ कवना घालील घाओ. आता आम्ही ते आम्हीच आहो, ते आम्ही पण ही वावो आमुचेनी आम्हा. त्याप्रमाणे हरिभक्ताला देहाचा अभाव असतो, मग काळ घाव घालणार तरी कोणावर. आता आम्ही ते आम्हीच म्हणजे ब्रह्मरूप आहोत आणि त्या ब्रह्मत्वामुळे आमचा आम्हीपणा देह हाच मी असा अभिमान व्यर्थ झाला. इत्यादी संसार देह धर्म, ज्यासी स्पर्शो न शके कर्मा कर्म. मोहे नव्हेची भव भ्रम, तो भक्तोत्तम प्रधानत्वे. ह्याप्रमाणे संसारातील जे देह धर्म आहेत ते व कर्माकर्म ही ज्याला शिवत सुद्धा नाहीत, मोहाने ज्याला भवभ्रम कधीच होत नाही, तोच मुख्यत्वे करून भक्तोत्तम होय. राया आणि कही एक खून, तुझ मी सांगेन संपूर्ण. ज्याचा काम होय नारायण, ते भक्त लक्षण अवधारी. राजा, तुला आणखी ही एक खून सांगतो, ज्याचा काम सुद्धा नारायण होतो असे भक्त लक्षण ऐक. श्लोक क्रमांक 50. ज्याच्या मनामध्ये विषय भोगाची इच्छा, कर्म प्रवृत्ती आणि ज्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहतो, तो उत्तम भागवत होय. हृदयी चिंतिता आत्मा राम, तद्रूप जाहला हृदयींचा काम. त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम, देवदेवोत्तम तुष्टोनी प्रगटे. अंतकरणात आत्मारामाचे चिंतन करता करता हृदयातील काम आत्माराम होतो. त्याला देवादिदेव पुरुषोत्तम संतुष्ट होऊन सर्व कर्मात प्रगट होतो. जेथे ज्या ज्या वासना हृदयवासी, त्याही पडकल्या हरिमुखासी. एवं वासना जडल्या हरिरूपाशी, हरि आश्रयो त्यांसी दृढ जाहला. तेव्हा हृदयात ज्या ज्या वासना असतात त्या आता सर्व हरिसुखालाच चिकटतात. अशा रीतीने साऱ्या वासनाच हरिरूपाशी जडल्या म्हणजे त्याला हरी हाच दृढ आश्रय होऊन राहतो. तेथ जो जो भक्तांसी कामू, तो तो होया आत्मारामू. वासनेचा निज संभ्रमू, पुरुषोत्तमो स्वय होय. त्यावेळी भक्ताचा जो जो काम विषयभिलाष असतो, तो तो आत्मारामच होतो. त्याच्या वासनेचा निज संभ्रम स्वतः पुरुषोत्तमच होतो. जगी हरिभक्ती उत्तमोत्तम, भक्त कामेची करी निष्काम. चाळिता वासना अनुक्रम, निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वये. जगामध्ये हरीची भक्ती उत्तमातील उत्तम आहे. ती भक्ताला कामानेच निष्काम करते. एकामागून एक उद्भवणाऱ्या वासनांचा अनुक्रम न्याहाळू लागले म्हणजे निर्वासनारूप ब्रह्म आपोआप प्रकाशित होते. एक वृत्ती नाहीशी झाली व दुसरी जोपर्यंत उठली नाही तोपर्यंत म्हणजे
त्या संधी कालात निर्विकल्प चैतन्य स्पष्ट भासू लागते. ग्रासो ग्रासी राम राम स्मरण ते अन्नची होय ब्रह्मपूर्ण. भक्तभोगी मुक्तपण या रीती जाण विदेहा. घासाघासाला रामाचे स्मरण केले असता ते अन्नच पूर्ण ब्रह्म होते. हे जनक राजा, ह्या रीतीनेच भक्त हा विषयांत मुक्त स्थिती अनुभवितो. ऐसा जो निष्काम निष्ठ तोची भागवंता माझी श्रेष्ठ. त्यासीच प्रधानत्व पट जाणतो वरिष्ठ उत्तमत्वे. असा जो निष्काम निष्ठ असतो तोच भागवतांमध्ये श्रेष्ठ होय. त्यालाच मुख्यत्वाचा मान देणे योग्य होय. तो आपल्या उत्तमत्वानेच श्रेष्ठ आहे असे समज. उत्तम भक्त कैसे विचरती त्या भक्तांची विचरण स्थिती. ते सांगितली राया तुझ प्रती यथा निगुती ती श्लोकी. राजा, उत्तम भक्त कसे वर्तत असतात ती त्यांची वर्तन स्थिती तुला 3 श्लोकांनी सांगितली. उत्तम भक्त कोणे लिंगेसी आवडते जाहले भगवंतासी. ते लक्षण सांगा वयासी अति उल्हासी हरी बोले. ह्यानंतर उत्तम भक्त हे कोणत्या गुणांमुळे भगवंताला प्रिय होत असतात ते लक्षण सांगण्यासाठी अत्यंत उल्हासाने हरी बोलू लागला. येथेच 601 ते 700 ओव्या अर्थासहित समाप्त होत आहेत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण श्लोक क्रमांक 51 सुरू होतो आणि त्यापुढेच आपण 701 ते 800 ह्या ओव्या लवकरच तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सूचना करू शकता आणि काही कमेंट असेल तर करू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.